प्रेज द लॉर्ड एव्हरीबडी. माझा विश्वास आहे तुम्ही खूप आनंदी आहात. परमेश्वराने तुम्हाला आजपर्यंत सांभाळलेला आहे. तो किती महान असा आमचा परमेश्वर आहे प्रियांनो. ही इज ए गुड फादर. त्याच्याहून कोणीही इतका उत्तम, इतका चांगला परमेश्वर आमच्या जीवनामध्ये नाही आहे प्रियांनो. आम्ही देवाला धन्यवाद देत राहूयात प्रियांनो. माझा विश्वास आहे की आज रविवारच्या वेळेला तुम्ही तयारीत आहात की परमेश्वर तुमच्याशी बोलेल, त्याच्या वचनाच्या द्वारे तुमच्याशी तो आज बोलेल प्रियांनो. तर आज आपण संपूर्ण लक्ष काही वेळासाठी देवाच्या वचनाकडे आपण लावणार आहोत. आमेन. या प्रियानो, वचनामध्ये जाण्याच्या अगोदर आपण प्रार्थना करूया. पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज तुझ्या समोर आम्ही सर्वजण येतो. आम्ही नतमस्तक होतो परमेश्वरा. तुझ्या नावाला धन्यवादाचं अर्पण आम्ही चढवतो. मान, सन्मान, महिमा आम्ही सर्व काही तुला देतो परमेश्वरा. आम्ही तुझे आभार मानतो की तू आजवर आम्हाला सांभाळलेलं आहेस. आज हे येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं ठरो, ही प्रार्थना तुझ्याजवळ आज मी करत आहे. जितके आज यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जुडलेले आहेत त्यांच्यावर तुझ्या आत्म्याचा वर्षाव होऊ दे. मलाही तू स्पर्श कर, माझ्या ओठांना स्पर्श कर, ही विनंती तुझ्या चरणाजवळ आज मी करत आहे. प्रभू, ही वेळ तुझ्या हातामध्ये देतो. पवित्र आत्मा आम्हाला तू चालव. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पिता. आमेन. आमेन. हालेलुया. आज मी उत्साही आहे प्रियानो तुमच्याजवळ देवाचं वचन घेऊन येण्यासाठी. तर आज आपण एक वचन वाचूया. त्यानंतर या वचनाचं शीर्षक, टायटल काय आहे ते मी तुम्हाला देईन. एक वचन वाचूया आपण. मार्क कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय. यामध्ये आपण काही वेळासाठी असणार आहोत आणि 5वं वचन आपण वाचणार आहोत. I'll read in English first and then I'll read in Marathi. Mark chapter 3 verse 5 says, "And when he had looked around at them with anger, being grieved by the hardness of their hearts, he said to the man, Stretch your hand. And he stretched it out, and his hand was restored as whole as the other." Marathi. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. या काही वचनांच्या मध्ये आज आम्ही असणार आहोत. या पॅसेजमध्ये आज आम्ही असणार आहोत प्रियानो. आज माझ्या संदेशाचा शीर्षक आहे स्ट्रेच युअर हँड. स्ट्रेच युअर हँड. हात लांब कर, हा माझा शीर्षक आहे. This is going to be part 1 of my message of Stretch Your Hand. Part 2 I'll be preaching next Sunday. So hold on to this and I want your attention. तर हा पहिला भाग Stretch Your Handचा असणार आहे. पुढचा भाग हात लांब कर हा संदेशाचा सेकंड पार्ट नेक्स्ट संडे मी प्रीच करणार आहे तुमच्यासमोर. त्यामुळं तुमचं लक्ष असू द्या. तुम्ही शेवटपर्यंत आमच्याबरोबर असणार आहे हा माझा पूर्ण विश्वास आहे. तर इथे आम्हाला माहिती आहे इवन इफ वी रीड the whole Mark chapter 3, he said, and he entered the synagogue again and a man was there who had withered hand. आणि पुन्हा वचन सांगतं की तो मंदिरामध्ये गेला, सिनेगॉग मंदिरामध्ये गेला आणि मग तिथे त्याने पाहिलं की एक व्यक्ती आहे ज्याचा हात वाळलेला आहे. सुकलेला हात आहे त्याचा. जन्मापासून असेल कदाचित, तो सुकलेला हात आहे त्याचा. आणि म्हणजे एका हाताने तो विकलांग असा होता. हे त्याचा हात काम करत नव्हता आणि तो मंदिरामध्ये आहे प्रियानो. आणि तो मंदिरात येशू त्या ठिकाणी आल्यानंतर काय झालं, एक सीन त्या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. सो दे वॉच्ड हिम क्लोजली वेदर ही वुड हील हिम ऑन सॅबथ सो दे माइट अक्यूज हिम. अँड ही सेड टू द मॅन who had the withered hand, step forward. टप्प्याटप्प्याने आपण जाण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत प्रियानो. येशू येतोय त्या मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आल्यानंतर तो सगळ्यांकडे पाहतोय, परंतु एका व्यक्तीकडे त्याचं लक्ष जातंय आणि म्हणून इथं स्पष्टपणे दिलेलं आहे की त्या व्यक्तीचा हात वाळलेला होता. There are many people in the synagogue, in the church, and he looks at everybody, but at one man his eyes are locked.
And who is that man? A man having a withered hand. Isn't this amazing to just know? की सगळे तिथे बसलेले आहेत, त्या मंदिरामध्ये सगळे बसलेले आहेत, परंतु येशूचं लक्ष जातं एका व्यक्तीकडे, नेमकं ज्याचा हात वाळलेला आहे. त्याच्या शरीराचा एक अंग कमकुवत आहे किंवा त्याच्या शरीराचं एक अंग कामच करत नाहीये, अशा व्यक्तीकडे येशूचं लक्ष जातं आणि त्याचे नेत्र, त्याचे डोळे, त्याची दृष्टी त्याच्याकडे लॉक होऊन जाते प्रियानो. सो आय वॉन्ट टू एनकरेज यू, कीप कमिंग टू चर्च व्हेन यू आर कमिंग टू चर्च. ज्या वेळेला तुम्ही चर्चला येत आहात त्या वेळेला चर्चला येत राहा. ज्या वेळेला तुम्ही युट्यूबवरती संदेश पाहून चर्चशी जुडत आहात, तुम्ही जुडत राहा. का माहिती का प्रियानो, जर तुमच्या जीवनाचा एक भाग कमकुवत असेल, जर तुमच्या जीवनाचा एक भाग काम करत नसेल, जर तुमचा जीवनाचा एक भाग वाळलेला आहे, सुकून गेलेला आहे, जे भाग काम करायला पाहिजे, ज्या भागामुळे तुमचं जीवन व्यवस्थित होऊ शकतं, सुरळीत होऊ शकतं, नेमकं तेच भाग तुमचं सुकलेला असेल, वाळून गेलेला असेल, तर आज तुमच्यासाठी खुशखबरी आहे प्रियानो. येशू सगळ्यांकडे पाहेल, मात्र तुमच्याकडे येऊन त्याची नजर थांबेल आणि तुमच्याकडे तो लक्ष पूर्णपणे पुरवेल प्रियानो. जसं या सुकलेल्या हाताच्या माणसाकडे त्याचं लक्ष गेलं आणि म्हणून त्याची नोंद इथे झाली, त्याचप्रमाणे स्वर्गामध्ये तुमची नोंद होईल. तुमच्या जीवनामध्ये जेही चाललेलं आहे, ज्या भागामध्ये नाही का पूर्णपणे निकामीपणा आलेला आहे, तो भाग घेऊन मंदिरात या प्रियानो, कारण येशूची नजर तुमच्याकडे लॉक होऊन जाईल आणि तुम्ही स्वर्गामध्ये तुमची नोंद होणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा घरामध्ये बसलेले असताना प्रियानो. आमेन. सो आय एम सो एक्साइटेड टू टॉक अबाउट द विदर्ड हँड अँड टू टॉक अबाउट दिस मॅन हू हॅड अ विदर्ड हँड. मी खूप उत्तेजित आहे प्रियानो की ह्या माणसाविषयी, या व्यक्तीविषयी बोलण्यासाठी, ज्याचा हात वाळलेला आहे. एक चांगली गोष्ट पुढे जाण्या अगोदर की तो वाळलेला हात घेऊन भीक मागण्यासाठी सुंदरनामी दरवाजासारखं, त्या पांगळ्या मनुष्याकडे सारखं सुंदरनामी दरवाजाच्या बाहेर बाजूला बसून, मंदिराच्या बाहेर बसून तो भीक मागत बसला नाही, परंतु त्याने काय केलं माहिती का प्रियानो, त्याने ते सुकलेला हात घेऊन, त्याचा विकलांगपणा घेऊन तो मंदिरात आला. आम्हाला हेच करायचंय. काय होतं माहिती का, आपल्या जीवनामध्ये प्रश्न आले, आपल्या जीवनामध्ये समस्या आली, आम्ही त्रासामध्ये असलो, आम्हाला सुटका हवी आहे, तर आम्ही कदाचित इतके हताश आणि निराश होतो, आम्ही डिप्रेशनमध्ये जातो, आम्ही देवापासून दूर जातो. आम्ही डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे आम्ही एकलकोंडी होऊन जातो. आम्ही डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे आम्हाला संगत नकोय, आम्हाला फेलोशिप नकोय. आय एम हिअर टू टेल यू, दिस इज नॉट गॉड, बट दिस इज द एनिमी पुटिंग थॉट्स इन युअर माइंड. हे परमेश्वर नाही, परंतु शत्रू आहे, जो तुमच्या मनामध्ये असे विचार घालत आहे प्रियानो. ज्या वेळेला समस्या आहे त्याच वेळेला चर्चमध्ये येणं गरजेचं आहे प्रियानो. फक्त चांगलं सगळं चाललेलं आहे त्यावेळेला चर्चमध्ये येऊन स्तुती देणं सगळेजणच करू शकतात, परंतु ज्या वेळेला समस्या आहे, जीवनाचा एक भाग सुकून गेलेला आहे, त्या भागाला घेऊन चर्चमध्ये येणं गरजेचं आहे, ना की चर्चच्या बाहेर बसून आम्हाला जसं वाटतं त्याप्रमाणे आम्ही करावं. सुंदरनामी दरवाजाजवळ बसलेला माणूस, त्याच्याही पाय विकलांग होते आणि याचाही हात विकलांग आहे प्रियानो, परंतु दोघांमधला फरक काय आहे माहिती का, एक मंदिराच्या बाहेर होता आणि एक मंदिराच्या आत आहे. ही गोष्ट वेगळी आहे प्रियानो की देवाची दया तरीही त्या व्यक्तीवरती झाली. तो मंदिराच्या बाहेर होता तरी देवाने त्याला आरोग्य दिलं प्रियानो. परंतु किती अद्भुत गोष्ट आहे, तुमचं देवाचं लक्ष तुमच्याकडे लगेचच जाईल ज्यावेळेला तुमच्या समस्या घेऊन, तुमच्या जीवनाचा तो अर्धवटपणा घेऊन तुम्ही मंदिरात याल. गॉड्स आईज विल बी लॉक्ड अँड फोकस्ड ॲट यू. आमेन. हे मला पहिलं सांगून मला ही गोष्ट क्लिअर करायची होती प्रियानो. सो लेट्स गो अहेड. मग इथे पुढे गेल्यानंतर काय म्हटलं माहिती का, अँड ही सेड टू द मॅन हू हॅड द विदर्ड हँड, स्टेप फॉरवर्ड. हा माझा पुढचा मुद्दा हाच आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे. काय म्हटलं माहिती का इथे वचन 3 मध्ये, अँड ही सेड टू द मॅन हू हॅड द विदर्ड हँड, स्टेप फॉरवर्ड. सगळेजण म्हणा स्टेप फॉरवर्ड. आमेन. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, उठ, मध्ये उभे राहा. मराठीमध्ये मध्ये उभे राहा असं म्हटलेलं आहे, इंग्लिशमध्ये म्हटलं आहे स्टेप फॉरवर्ड. आय एम गोइंग टू टॉक अबाउट स्टेप फॉरवर्ड. काही वेळा जीवनामध्ये
अशा गोष्टी घडतात ना, आम्ही स्टेप बॅक घेतो, आम्ही माघार घेतो, आम्ही हार मानतो, आम्ही हताश होतो, आम्ही निराश होतो, आम्ही नैराश्यामध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो. दॅट इज ऑल इक्विव्हलंट टू स्टेप बॅक. ह्या सर्व गोष्टी पाऊल मागे घेण्याविषयी सांगितले दर्शवतं. बट जीसस इज अड्रेसिंग हिज इश्यू. चमत्कार तर तो करणारच होता, आरोग्य तर तो त्याला देणारच होता, परंतु आरोग्य देण्याच्या अगोदर त्याचं जीवन जे आहे त्याला देखील तो दुरुस्ती आणायला लागला चमत्काराच्या अगोदर. म्हणून लक्षात ठेवा प्रियानो, बिफोर मिरेकल कम्स गॉड स्ट्रेटन्स युअर लाईफ. चमत्कार येण्याच्या अगोदर परमेश्वर तुमचं जीवन सुरळीत करतो. त्याला माहिती होतं की हा माघार घेतलेला आहे. त्याला माहिती आहे, तो स्वतःला कधी सांगत असेल की मी शक्तिशाली नाही आहे, मी सर्वसाधारण माणसांप्रमाणे नाही आहे, मी विकलांग आहे, आणि त्याने स्वतःला हे सांगून स्वतःमध्ये कमीपणा आणला असेल आणि तो त्याने माघार घेतली असेल अनेक गोष्टीमध्ये. म्हणून येशू येतो आणि सगळ्यात पहिल्यांदा तो काय करतो, त्याला म्हणतो स्टेप फॉरवर्ड, पुढे ये. मी थोडंसं आणखीन बोलले स्टेप फॉरवर्डच्या विषयी. पुढे ये म्हणतोय. आंधळा बर्तिमय तो तिथे बसलेला आहे आणि तो ओरडत आहे. जसं त्याला कळतं की येशू तिकडून जात आहे त्या रस्त्यावरून. तो म्हणतो, अहो दाऊद पुत्र येशू माझ्यावर दया करा, अहो दाऊद पुत्र येशू माझ्यावरती दया करा. येशू तिथे थांबतो आणि त्याच्या मारलेल्या आरोळीमुळे येशू वळतो प्रियानो. आणि वळल्यानंतर तो येशू तिथेच थांबतो जिथे आहे. तो भिकारी जिथे आहे, बर्तिमय जिथे होता त्या ठिकाणी येशूला जाता आलं असतं, परंतु येशू त्याच ठिकाणी थांबतो आणि आदेश देतो त्याच्या शिष्यांना, म्हणतो की त्याला इकडे घेऊन या. दॅट इज ऑल्सो स्टेप फॉरवर्ड. त्याचा अर्थ काय माहिती का, तुमच्या असलेल्या अवस्थेमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. दॅट इज व्हॉट स्टेप फॉरवर्ड मीन्स. आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल, कुरकुर करणं थांबवा. लास्ट संडेला गीताने हेच सांगितलं, कुरकुर करू नका. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीला तुम्हाला झटकायचं आहे. आंधळा बर्तिमय ज्या वेळेला समोर आला त्याने आपले सर्व कपडे भिकाऱ्याचे तिथेच टाकले आणि तो नग्न अवस्थेमध्ये येशूच्या समोर आला. आम्हाला तेच करायचंय. आमची अवस्था आम्हाला टाकायची आहे. नैराश्याची अवस्था, डिप्रेशनची अवस्था, एकलकोंडीपणाची अवस्था, आम्ही हरलेलो आहे ती हरलेली अवस्था टाकायची आहे आणि जसे आहोत तसे येशूच्या समोर यायचं आहे प्रियानो. ते नाही का गाणं आहे, जसा मी आहे निराधार, आलो तसाच देवधार. तर काही वेळा आम्हाला नुसतं गीत गाण्यापेक्षा त्याप्रमाणे प्रत्यक्ष आमच्या जीवनामध्ये करणं अत्यंत गरजेचं ठरतं प्रियानो. वी नीड टू स्टेप फॉरवर्ड. येशूने म्हटलं आंधळ्या बर्तिमयला त्याला पुढे घेऊन या. इथेही सुकलेला जो मनुष्य आहे तो त्याच्याशी थेट बोलतोय आणि तो म्हणतो पुढे ये, स्टेप फॉरवर्ड, मधोमध ये. ही इज मेकिंग हिम द सेंटर ऑफ एव्हरीथिंग नाव. He is making him the focus. People are not looking at him. पहा, ज्यावेळेला येशू मंदिरात आला ना त्यावेळेला हे जे त्याच्यावरती टपलेले शास्त्री पुरुषी होते ते विचार करत होते, आता इथे एक सुकलेला हाताचा माणूस आहे, बघूया शब्बात दिवशी येशू ह्याला बरे करतो की नाही. जर केलं तर आम्ही ह्याला अडकवणार, ह्याला नियमाच्या विरुद्ध पकडणार आणि ह्याला अटक करणार. म्हणजे पहा, फोकस, माझा तो पुढचा मुद्दा आहे. फोकस जो आहे ना तो वाळलेल्या मनुष्याकडे बिलकुल नाही आहे. फोकस काय आहे, वेगळंच फोकस आहे. तुमच्याकडे लक्ष देण्यात येत नसेल, कदाचित तुमच्याकडे कोणी बघत नसेल. मंदिरामध्ये मधलीच गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, चर्च मधलीच गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. आमचं चर्च खूप चांगलं आहे का? हो, खूप चांगलं आहे, परंतु माझ्याकडे कोण लक्षच देत नाही. असो, हे तुमच्याबरोबरच घडत नव्हतं, या वाळलेल्या सुकलेल्या हाताच्या मनुष्याबरोबर देखील घडत होतं. त्याच्याकडे कोण लक्ष देतच नाही आहे, दुसरंच काहीतरी चाललेलं आहे प्रियानो. परंतु असो, इतर लोक तुमच्याकडे लक्ष देव अथवा न देव, ज्या वेळेला येशू येईल त्याचे नजर फक्त तुमच्याचकडे जाणार आहे. म्हणून येशूकडे बघून, देवाकडे बघून मंदिरात येणं गरजेचं आहे. युअर मोटिव्ह ऑफ कमिंग टू चर्च डिसाइड्स व्हॉट विल हॅपन नेक्स्ट इन युअर लाईफ.
चर्चला येण्यामागचा हेतू काय आहे हे तुम्ही समजलात तर त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनामध्ये पुढे काय होणार आहे. चर्चला येऊन जर तुम्ही म्हणालात की बाबा माझ्याकडे कोण लक्ष देत नाही, माझ्याकडे कोण बघतच नाही, माझ्यासाठी कोण प्रार्थनाच करत नाही, माझ्या घरी कोण येतच नाही, माझं असं माझं तसं, हे जर असेल प्रियानो तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. परंतु देवाकडे लक्ष देऊन येशूकडे नजर ठेवून तुम्ही जर मंदिरात याल तर तुमच्या बरोबर उत्तम तेच घडेल. येशू तुम्हाला म्हणेल स्टेप फॉरवर्ड, पुढे या. Amen. Hallelujah. You know, the man was at par with the other people. आणि दुसरी आणखीन गोष्ट काय माहिती का, स्टेप फॉरवर्डचा अर्थ मला काय समजतोय माहिती का, इतर जे सगळे लोक होते ना, संशय घेणारे, इतर जे लोक चमत्कारामध्ये विश्वास न ठेवणारे, स्वप्न दर्शन याच्यामध्ये विश्वास न ठेवणारे, येशू चमत्कार अजूनही माझ्या जीवनामध्ये अशक्याला शक्य करू शकतो ही शंका दाखवणारे लोक, त्यांच्यामध्ये तो सामील झाला होता. त्यांनी कदाचित स्वतःला सांगितलं असेल माझं काही होणार नाही, असंच मला आयुष्य जगावं लागणार आहे, जाऊ दे. ह्या अशा विचारसरणीच्या लोकांमध्ये तो मिळून राहिला आणि त्यांच्या स्टँडर्डमध्ये तो मिक्स झाला होता. म्हणून येशू त्याला म्हणतो स्टेप फॉरवर्ड, म्हणून येशू त्याला म्हणतो पुढे ये. का? कारण येशूला त्याची विचारसरणी तोडायची होती. लोक काय विचार करतील विचार करू दे, परंतु मी तुझ्यासाठी काय विचार करतोय आज मी तुला दाखवेन. म्हणून स्टेप फॉरवर्ड. आज येशूकडे तुमचं लक्ष लावा प्रियांनो. आजूबाजूला लोक काही सुद्धा म्हणत असतील, त्यांच्या जीवनामध्ये काम होत असेल होत नसेल काही हरकत नाही आहे, तुमचं लक्ष येशूकडे लावा. ज्या वेळेला तुम्ही येशूकडे तुम्ही पाहाल त्यावेळेला तुम्हाला समजेल की तुमच्या जीवनामध्ये अशक्य जे आहे ते शक्य होणार आहे. आमेन. हालेलुया. पुढे जाऊया. पहा दुसऱ्या वचनामध्ये परत मी जातोय. काय म्हटलं माहिती का, आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शाब्बात दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहण्यास ते टपून बसले. चर्चला कशाला आलेत बघा. येशू आला आणि शाब्बात दिवशी हा लोकांना बरे करतो की नाही बरे करत याच्याविषयी टपून बसले. आणि ह्या कारणासाठी चर्चमध्ये येऊन बसले. मला याच्याविषयी जास्त बोलायचं नाही आहे की लोक काय येतात चर्चमध्ये, मी अगोदरच आता थोड्या वेळापूर्वी बोललेलो आहे. पण लक्ष देण्यासारखं आहे. सम पीपल ओनली टेस्ट द गॉड इन यू. कळालं का मी तुम्हाला काय म्हटलं? सम पीपल ओनली टेस्ट द गॉड हु इज इन यू. काही लोक तुमच्यामध्ये जो देव असतो ना त्या देवाची फक्त परीक्षा घेण्यासाठीच आहे. आता ह्याला कोविड-19 झालंय का, बघूया बरं होतो की नाही. आता ह्याला हे त्रास, अच्छा ह्याच्यावर कर्ज आलंय का, केला असेल काहीतरी, बघू कर्जातनं देवाला बाहेर काढतो की नाही. काही लोक आहेत जे तुमच्यातला देव आहे ना त्याची परीक्षा पाहायला बसले, जसे शास्त्री व परुषी. आता येतो आणि म्हणतो बघू ह्या सुकलेल्या माणसाला तो बरे करतो की नाही करत. दे आर ओनली ट्राइंग टू टेस्ट, बट द वर्ड डज नॉट टेल टेस्ट अँड सी. द वर्ड सेज टेस्ट अँड सी. आय डोंट नो इफ यू आर गेटिंग इट. त्याची चाचणी करू नका, त्याची चव घ्या. कारण वचन चाचणी करायला सांगत नाही, वचन सांगतं माझी चव घेऊन पहा की मी किती चांगला देव आहे. हालेलुया. पण ह्यामध्ये देखील एक काहीतरी चांगलं लपलेलं आहे प्रियांनो. लोक इथे देवाला, तुमच्यामधल्या देवाला किंवा त्या वाळलेल्या हाताच्या माणसामधल्या देवाला ते टेस्ट करायला लागलेत, चाचणी करून बघायला. आता त्याला बरा करतो की नाही करत. बरं झाला तर त्याच्याबरोबर आनंद करण्याची गोष्टच वेगळी. देर आर सम पीपल हु विल ऑलवेज हॅव नेगेटिव्ह थिंग्स अबाउट यू व्हेन यू आर ब्लेस्ड. ज्या वेळेला तुम्हाला आशीर्वाद मिळतो ना त्या वेळेला त्यांना आनंद होतच नाही. काही असे लोक आहेत आमच्या अवतीभोवती आणि देवाचे आभार अशा लोकांसाठी. ह्याला हे मिळालं का, काय तर ह्यांनी केलं असणार आहे. त्याला ते मिळालं का, ह्यांनी असं काहीतरी केलं असणार आहे. There always will be people around you who will not be happy with what's happening with you. तर या माणसाविषयी तसंच, या माणसाला आरोग्य मिळतंय की नाही मिळतं ह्याच्यामध्ये काय आनंद नाही आहे, काहीच नाही प्रियानो, काहीच नाही. असो पुढे जाऊया आपण. परत 5व्या वचनाकडे मी येतो. अँड वेन ही हॅड लुक्ड अराउंड ॲट देम विथ अँगर, बीइंग ग्रीव्ड बाय द हार्डनेस ऑफ देअर हार्ट्स, he said to the man, stretch your hand.
काय झालं माहिती का, येशू आलाय. मत्तेकर शुभवर्तमानामध्ये हीच सेम घटना आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन डिटेलमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता नंतर. तिथे येशू येतोय, सुकलेला हाताचा माणूस बघतोय, त्याला म्हणतोय पुढे ये. आता हे लोक टपून बसलेत की आता हा शाब्बात दिवशी ह्याला बरा करतो की नाही. आणि मग येशूचं आणि त्यांचं वार्तालाप होतं. तो त्यांना एक्सप्लेन करून सांगतोय आणि एक प्रश्न येशू त्यांना विचारतो, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं प्रियांना. आणि येशू त्या माणसाला म्हणतो स्ट्रेच युअर हँड, तुझा हात लांब कर असं येशू म्हणतो. लक्षात ठेवा, कुठल्या घटकेला येशू म्हणतोय त्याला तुझा हात लांब कर. इथे लिहिलेलं आहे, काय म्हटलंय माहिती का, मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन म्हणजे ऍक्च्युली इथे रागाला येऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले. बघा इथं आलंय, रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले हात लांब कर. का म्हटले हात लांब कर माहिती का, किंवा कधी म्हटले हात लांब कर. तो त्या माणसाकडे पाहतो ज्याचा हात चुकलेला आहे. मग ह्या सगळ्या लोकांच्या कडे पाहतोय आणि त्यांच्या मनाच्या आतमध्ये पण पाहतोय की ह्यांच्याकडे काहीच दया नाही आहे, कळवळा नाही आहे. पण वचन सांगतं यांचे कठीण झालेले हृदय पाहून येशू खिन्न होतो आणि त्याला राग येतो. आणि त्या कठीण झालेल्या हृदयामुळे तो या माणसाकडे वळतो आणि म्हणतो तुझा हात लांब कर. देर आर सम पीपल इन आवर लाईफ, they always have a hard heart about you. काही लोक आहेत आपल्या जीवनामध्ये, तुमच्याविषयी त्यांचं हृदय कठीणच असतं आणि ते तुमचं जीना अगदी हैराण करून ठेवतात. आणि तुम्हाला तुमचं प्रेम देखील असेल त्यांच्यावरती, तुमचं इतकं काय वैमनस्य पण असेल एकमेकांवरती, पण काय होतं माहिती का, खूप कठीण झालेलं असतं हृदय, खूप कठीण झालं. आज मी तुम्हाला सांगतोय, आनंद करा ज्या वेळेला लोकांचं हृदय तुमच्याविषयी कठीण होईल. आनंद करा, कारण का माहिती का, त्यांच्या कठीण हृदयाच्या मुळेच परमेश्वर तुमच्याकडे वळेल आणि चमत्काराची सुरुवात करेल. आय एम नॉट सेइंग, द वर्ड इज सेइंग दिस. त्यांचे झालेले कठीण हृदय तो पाहतो आणि त्याला राग येतो, तो खिन्न होतो आणि त्याला राग येतो. आणि तो त्याच्याकडे वळतो आणि त्याला म्हणतो हात लांब कर. म्हणजे जर आजच्या तरुणपणाच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं ना, तुमचे सगळ्यांचे हृदय कठीण झालेत का, बरं तुम्हाला आत्ताच दाखवतो मी, हे घे. आणि त्या व्यक्तीला चमत्कार देतो. गॉड विल समटाइम ओनली ब्लेस यू टू शट अदर पीपल्स माउथ. मी फार कठोर वाक्य वापरलेलं आहे, परंतु ऐकून घ्या आणि समजून घ्या मी का म्हणतोय. काही वेळा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो इतरांचे कठीण हृदय तोडायसाठी, इतरांचे कठीण हृदय बंद करण्यासाठी. प्रियानो, त्यांचे ओठ जे बोलत आहेत अपशब्द ते बंद करण्यासाठी तो तुम्हाला आशीर्वाद देतो. सो रिजॉइस व्हेन पीपल हॅव हार्ड हार्ट, यु नो. म्हणून मला एक वाक्य इथं बोलावंसं वाटतं, व्हेन पीपल्स हार्ट इज हार्डन्ड फॉर यू, गॉड्स हार्ट मेल्ट्स इवन मोर फॉर यू. जेव्हा लोकांचं हृदय तुमच्याविषयी अधिक कठीण होतं, तितकंच देवाचं हृदय तुमच्यासाठी अधिक मऊ होतं. एवढं लक्षात ठेवा. आमेन. When people's heart gets hard for you, God's heart gets even more, soft for you. He melts for you. This is my God. This is your God. आम्ही आनंद केला पाहिजे प्रियांनो याच्यामध्ये. Amen. Hallelujah. आणखीन एक गोष्ट बोलेन आणि आजचा पहिला भाग स्ट्रेच युअर हँडचा मी इथे थांबवेन. सेकंड पार्ट वी विल गो मच इन टू डीपर, मे बी काइंड ऑफ अ रेव्हलेशन अबाउट व्हॉट स्ट्रेच युअर हँड ॲक्च्युली मीन्स. येशू त्या माणसाला म्हणतोय तू आपला हात लांब कर. वचन हे सांगत नाही स्ट्रेच युअर हँड्स, हात तुझे दोन्ही हात लांब कर असं म्हटलेलं नाही आहे. वचन स्पष्टपणे सांगतं स्ट्रेच युअर हँड, सिंग्युलर, एकेरी, एक वचन. स्ट्रेच युअर हँड. कुठला हात लांब कर? जो हात सुखलेला आहे. नाउ देयर इज समथिंग हिडन इन दिस. तुझा सुखलेला हात लांब कर.
त्या व्यक्तीने असा विचार केला असतं, माझी चेष्टा करतोयस का येशू? माझा हात सुकलेला आहे, मी हात एक इंच देखील मी हलवू शकत नाही, आणि तू या हाताला म्हणतोयस की तुझा हात तू लांब कर. काही वेळा येशू आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी करत असतो, आम्हाला ते समजत नाही किंवा आम्हाला वाटतं की हे माझ्याकडनं होणारच नाही, हे शक्यच नाही. परंतु येशू म्हणतो, अरे तू करून तर बघ, तू करून तर बघ. या व्यक्तीला तो म्हणतोय, तुझा हात तू लांब कर, वाळलेला हात लांब कर. हालेलुया. कारण हा तर हात चांगला असेल कदाचित त्याचा, तर तो म्हणाला हात लांब करतो, हात लांब केला असं त्याच्यात काहीच नाही आहे. परंतु येशू त्याला म्हणत होता, तुझा सुकलेला हात जो आहे ना तो लांब कर. वाय इज जीसस सेइंग दिस, स्ट्रेच युअर हँड, दॅट हँड विच इज अ विदर्ड हँड? का माहिती का? कारण येशूला माहिती होतं, चमत्कार तुझ्या आतमध्येच आहे. मिरेकल इज इन यू. I have just come to unlock the miracle that is in you. जो चमत्कार तुझ्या आतमध्ये अगोदरच आहे, तुला माहिती नाही आहे, आज मी तुला सांगण्यासाठी आलो आहे. आणि तो आतमधला चमत्कार अनलॉक करण्यासाठी मी तुझ्याजवळ आलेलो आहे. त्याच्यासाठी मी तुला सांगितलेलं आहे, तू पुढे ये प्रियानो. म्हणून मी सांगतोय तुम्हाला, येशू तुमच्याजवळ येतोय. चमत्कार इथून तिथून येणार नाही. चमत्काराचा अड्रेस तुमचा आतलं जीवन, तुमचा आत्मा आहे. The address of the miracle is your spirit. That is where your miracle stays. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतोय प्रियानो, येशू त्याला म्हणत होता, तुझा हात लांब कर. म्हणजे तो त्याला सांगतोय की तुझा चमत्कार तुझ्या आतमध्येच आहे आणि मी फक्त आलोय ते अनलॉक करण्यासाठी. येशू तुमच्या जीवनामध्ये येईल, अद्भुत काम करेल, परंतु अद्भुतता जी आहे ती बाहेरून येणार नाही, अद्भुतता ती तुमच्या आत्म्यामधून येणार आहे. कारण अद्भुततेचा पत्ता जो आहे, अड्रेस जो आहे, तो तुमचा आत्मा आहे. The address of miracle is in you, your spirit. Amen. Hallelujah. आणि म्हणून तो त्याला स्टेप फॉरवर्ड म्हणतो. Why? Because he had become at par with the usual, with the obvious. मला काय होऊ शकत नाही, मी पांगळाच आहे, ऑब्वियस आहे. He was at par with the obvious. आणि त्या ऑब्वियस पासून, त्या युज्युअल पासून त्याला बाहेर काढायचं होतं. येशूला त्या साधारण विचारसरणीपासून त्याला बाहेर काढायचं होतं. म्हणून तो तू पुढे ये, आणि मग तो त्याला बरं करतो. त्याचा चमत्कार त्याच्या आतमधून त्याला मिळतो. प्रियानो, आज येशूकडे आपण लक्ष देऊ. आज माझा पहिला भाग इथेच मी संपवेन. आता मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी, परंतु मी तुम्हाला प्रोत्साहन देतोय प्रियानो, आनंद करा ज्यावेळेला तुमच्याबरोबर हे घडत आहे. देवाचं लक्ष तुमच्याकडे आहे. हिज आईज विल बी लॉक्ड ॲट यू. आमेन. डोळे झाकूया. पिता येशूच्या नावाने तुझ्याजवळ आम्ही येतो आणि आमची समस्या, आमचा सुकलेला जीवनाचा भाग घेऊन मंदिरामध्ये आम्हाला येण्यासाठी सहायता कर, जेणेकरून तू आमच्याकडे तुझी नजर आमच्याकडे तू लावशील आणि आम्हाला तू पुढे बोलवशील आणि मला आरोग्य देशील. भाग 2 साठी आम्ही तयारी आतापासूनच करत आहोत. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे पिता. आमेन. Amen. May the Lord bless you. Watch out for part 2 of Stretch Your Hand.